करुणासीतलहृदयं पय्यापज्योत भीमोत्तमं संरामरं लोकं गुरुवंदे सुगतं गती विमुत्तमं. ज्यांचं हृदय करुणेनं शीतल आहे, ज्याने अज्ञान अंधकाराचा नाश करून प्रज्ञेचा प्रकाश निर्माण केला, अशा सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्धांच्या पदकमल चरणी पहिल्या प्रथम त्रिवार अभिवादन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव बोधिसत्व, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना देखील पहिल्या प्रथम त्रिवार अभिवादन करतो. फुले शाहू आंबेडकर विचार मंच पंढरपूर आयोजित 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी या व्याख्यानमालेचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमान सुनीलजी वाघमारे, आमचे परममित्र आयुष्यमान दोडके सर, दांडोरे साहेब, सोनकांबळे साहेब, पारादे सर, श्रीकांत कसबे आणि सर्वच माझे RP कांबळे साहेब आणि सर्व गोड सर्वजणच माझे परिचयाचे आहेत. आज मला आपल्या समोर बोलत असताना अत्यंत आनंद होत आहे. बऱ्याच वर्षानंतर आपल्यासमोर बोलण्याची या ठिकाणी मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे मी मनपूर्वक आभार मानतो. मला सांगितल्याप्रमाणे 45 ते 1 तासापर्यंत मी बोलेन आणि 1 तास संपल्यानंतर तुम्ही बंद करा म्हणायच्या अगोदर मी बंद करेन याची मी दक्षता घेईन. तर आजचा विषय जो आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आपण विषय मला या ठिकाणी दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली धम्मक्रांती या विषयाच्या पूर्वपीठिकेमध्ये दिसत असताना, या विषयाच्या अनुषंगाने आपल्यासमोर विचार मांडत असताना पहिल्या प्रथम आपण या गोष्टीचं भान अत्यंत प्रामाणिकपणानं आपण ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीमध्ये त्यांना ज्या ज्या मान्यवरांनी किंवा ज्या ज्या महापुरुषांनी त्यांना जे सहकार्य केलं, त्यांचं पहिल्या प्रथम आपण ऋण मानलं पाहिजे, आभार मानले पाहिजे. पहिल्या प्रथम मी ज्यांचा उल्लेख करू इच्छितो ते आहे केळुसकर गुरु. माझ्या वाचनामध्ये केळुसकर गुरुजींच्या आत्मकथनाचा मला वाचनाचा प्रसंग आला. केळुसकर गुरुजींनी आपलं स्वतःचं आत्मकथन लिहिलेलं आहे आणि त्या आत्मकथनामध्ये अशा काही गोष्टी, ते मुळात आपण ते आत्मकथन वाचण्यासारखं आहे. सर्वात जास्त मराठी साहित्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्ही लिखाण केलेलं असेल तर ते आहे कृष्णाजी केळुसकर गुरु. आणि त्यामध्ये त्यांचा जो बौद्ध धर्माचा जो अभ्यास आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयाकडे मी वळत असताना बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माकडं जर कुणी आणलं, जर आपल्याला असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर आहे केळुसकर गुरु. प्रसंग तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होतात आणि त्यावेळेला केळुसकर गुरुजी
यांनी जे लिहिलेलं बुद्धाचं जे चरित्र आहे ते बाबासाहेबांना भेट देतात आणि त्या वयापासून बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धाशी जो संबंध आलेला आहे, त्यांच्या विचाराशी जो संबंध आलेला आहे, त्यांच्या साहित्याशी जो संबंध आलेला आहे, तो इथं मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. त्याच्यानंतर मी ओघवतं मला पुढं जायचं आहे, त्यामुळे मी थोडक्यात पुढं जाईन. धर्मानंद कोसंबींचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. धर्मानंद कोसंबीनं जे काम केलेलं आहे बौद्ध साहित्याच्या संदर्भामध्ये, ते साहित्यसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांकडे बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी हे उपलब्ध झालेलं आहे. त्यानंतर महापंडित राहुल सांकृतायन यांनी जे हिंदी साहित्यामध्ये एवढ बौद्ध त्रिपिटकाच्या साहित्याचा हिंदीमध्ये अनुवाद करण्यामध्ये, मी ज्यावेळेला मिलिंद महाविद्यालयामध्ये गेलो त्या ठिकाणी संपूर्ण हिंदीमधला जो त्रिपिटक आहे तो मिलिंद महाविद्यालयामध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर हे जे काम आहे हे काम जगदीश कश्यप आणि भदंत अनंत कौशल्य, धर्मानंद कोसंबी या 3-4 महान विद्वान मंडळींनी याचं संकलन केलेलं आहे. आणि अशा रूपामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो बौद्ध धर्माच्या दृष्टीने जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला दिसून येतो की डायरेक्ट बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माकडे अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या तत्त्वज्ञानाशी जुडलेले आहेत. अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी एका विशिष्ट धर्माच्या द्वेषातून त्यांनी बौद्ध धर्माची निवड केलेली आहे. या गोष्टीला इथे आपण छेद दिला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना या अगोदरच या गुरुजींपासून ते या सर्व विद्वानांकडून बौद्ध धर्माची आवड बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण झालेली होती आणि त्यांचा कल जो आहे तो भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाशी अत्यंत प्रामाणिकपणे हा कल आपल्याला दिसून येतो. आता आपण जाऊया बौद्ध धर्माच्या दीक्षेकडे. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माच्या दीक्षेसाठी जे स्थळ निवडलेलं आहे ते आहे नागपूर. धम्मक्रांतीची पार्श्वभूमी आपण लक्षात घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच का निवडलं, मुंबई का निवडलं नाही, औरंगाबाद का निवडली नाही किंवा अन्य कितीतरी मोठी मोठी शहरं होती, ते न निवडता बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच का हे निवडलं. त्याची कारणं देखील बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे. त्याचं पहिलं कारण असं आहे, बौद्ध धर्माच्या विकासासाठी नागपूर हे केंद्रबिंदू बाबासाहेबांनी यासाठी मांडलेला आहे की नागपूरमध्ये नाग लोकांची फार मोठी वसाहत नागपूरमध्ये होती. त्यासाठी बाबासाहेबांनी नागपूर हे शहर निवडलं. त्याच्याही पुढे आपण जाऊया. नागपूरमध्ये नागार्जुन हा तिथे राहत होता. नागार्जुनाची जन्मभूमी ही वर्धा आहे. वर्धा आणि नागपूर फार तत्कालच जाऊन फार जवळ आहे, असं काही तो लांबचा परिसर नाही. आणि या नागपूरच्या या वर्धामध्ये नागार्जुन टेकडी हा जो परिसर आज सुद्धा आहे, या परिसरामध्ये अनेक स्तूप, अनेक बुद्ध विहार, भगवान बुद्धांच्या मूर्त्या वगैरे या त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर ही नागांची नगरी, नाग संस्कृती ही वज्रायनातून आलेली आहे. भगवान बुद्धांचा जो धम्म आहे भारतामध्ये शेवटच्या स्टेजमध्ये जी शाखा होती, जी परंपरा होती ती वज्रयान परंपरा होती. आणि या वज्रयान परंपरेचे लोक नागपुरामध्ये नाग लोकांच्या रूपामध्ये या ठिकाणी बौद्ध धर्म हा जिवंत होता.
आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर हे स्थान बौद्ध धर्माच्या दीक्षेसाठी निवडलेलं आहे. आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणखी एक दुसरं कारण बाबासाहेब आंबेडकर असं देतात की नागपूरपासून 27 किलोमीटरच्या अंतरावर एक नदी वाहते. त्या नदीचं नाव आहे नाग नदी. आणि या नाग नदीचा जो उगमस्थान आहे की नाग नदी ही कशामुळे या नदीला नाव पडलं तर त्या गावामध्ये नाग संस्कृती, नाग लोक त्या ठिकाणी राहत होते. वाकाटक आपण जर इतिहास जर वाचला तर वाकाटक वंशधरानं जे आहे ते आपल्याला नागपूरमध्ये सापडलं आणि हे मूळचे बौद्ध होते. आणि आता मी त्यांचा उल्लेख केला नागार्जुनांचा. नागार्जुन हे तर थेट नालंदा विश्वविद्यालयाशी यांचा संबंध जोडलेला होता आणि नालंदा विश्वविद्यालयामध्ये ते त्या ठिकाणचे जे आचार्य होते, फार मोठे आचार्य होते. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर हे ठिकाण निवडण्याचं कारण या महाराष्ट्रामध्ये ही नागाची संस्कृती आणि हे नाग लोक बौद्ध धर्माशी जोडलेले होते आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना नागपूर हे जे ठिकाण आहे हे निवडावं लागलं. त्यामध्ये बाबासाहेब असं आपल्याला असं सांगतात की मला कोणत्याही संघटनेला, कोणत्याही वेगळ्या संस्कृतीला मला दिवसणे किंवा नाग खुपसणे असा शब्दप्रयोग बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला आहे. कृपया इतर लोकांनी याचा अर्थ असा घेऊ नये. या राज्यामध्ये, या नागांच्या नागपुरामध्ये आमची मूळची संस्कृती होती, त्या संस्कृतीला आम्ही पुनर्जीवित करीत आहोत आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिवस निवडलेला आहे, कोणता दिवस निवडलेला आहे? 14 ऑक्टोबर. 14 ऑक्टोबर हा अशोक विजयादशमीचा दिवस आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अशोक विजयादशमी हा दिवस जो आहे तो राजा सम्राट देवानांपिय प्रियदर्शी हा राजा जो आहे तो कलिंगाचं युद्ध जिंकल्यानंतर तो एक विजय उत्सव जो आहे तो विजय उत्सव अशोक विजयादशमी विजय उत्सव सुरू केला. आणि त्या दिवशी ते काय केला की आपल्या हातातली तलवार त्यांनी सोडून दिली, अहिंसेचा मार्ग त्यांनी सोडला आणि शांतीचा मार्ग सम्राट अशोकाने पत्करला. आणि म्हणून त्या दिवसापासून अशोक विजयादशमी जी आहे ती आपल्या देशामध्ये सुरुवात झाली आणि सम्राट अशोकाचं मनपरिवर्तन झालं आणि तो बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार तो चालायला लागला. आणि तेव्हापासून ही अशोक विजयादशमी आनंदाचा उत्सव जो आहे तो सुरू झाला आणि त्याचं स्मरण बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून ब्रह्मदीक्षेसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीचा हा दिवस निवडलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, तर ही धम्मक्रांतीची पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडत असताना आणखी एका गोष्टीचं स्मरण आपण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीची किंवा धम्मघोषणेची ही जी काही सुरुवात आहे ते एका दिवसामध्ये त्यांनी ती केलेली नाही. तर 1935 साली येवले मुक्कामी बाबासाहेब आंबेडकरांनी ती घोषणा केलेली आहे आणि 35च्या नंतर जवळपास 22 वर्ष जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांचा अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. आणि हा अभ्यास केल्यानंतर त्यांना लक्षात एक गोष्ट आलेली आहे की ही गोष्ट लक्षात आली की या देशामध्ये पुन्हा एकदा नव्यानं मानवमुक्तीचा जो विचार जर पेरायचा असेल, या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाची भावना जर प्रस्थापित करायची असेल तर भगवान बुद्धांच्या धर्माशिवाय जगाला पर्याय नाही. आणि मग ही बाबासाहेब आंबेडकरांनी ही घोषणा केलेली होती, ज्या धर्मामध्ये मी जन्माला आलो त्या धर्मामध्ये मी मरणार नाही.
आणि ती घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली ही घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी खरी करून दाखवली. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे. माझं तर असं स्वतःचं म्हणणं आहे की महापुरुष जे असतात ते स्वप्न बघतात आणि स्वप्न ते स्वतः पूर्ण करतात. ते महापुरुष दुसऱ्याला स्वप्न बघून दुसऱ्याने ते स्वप्न पूर्ण करावं अशी अपेक्षा महापुरुष ठेवत नाही. बोधिसत्व कोणाला म्हणतात माहिती आहे का? जो बुद्धत्वाकडे चाललेला आहे. बोधिसत्व काय असतो? बुद्धाच्या अवस्थेच्या अगोदरची जी अवस्था आहे ती बोधिसत्वाची अवस्था आहे. बोधिसत्वाच्या नंतर तो बुद्ध बनत असतो आणि जो बोधिसत्व असतो तो बोधिसत्व ज्या ज्या काही संकल्पना त्यांच्या मनामध्ये आलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व संकल्पना तो बोधिसत्व पाहतो, अनुभवतो आणि त्यातून तो बाहेर पडतो आणि ज्या ज्या स्वप्नांची त्याने पाहिलेले आहेत ते सर्व स्वप्न हा बोधिसत्व जे आहे ते पूर्ण करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्वप्न पाहिलं. स्वप्न काय पाहिलं? घोषणा केली 35 साली आणि पूर्ण केव्हा केली? 14 ऑक्टोबर 1956 साली. आणि मग आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आपण असं कदापि म्हणता कामा नये की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न हे अधुरं राहिलेलं आहे. बाबासाहेबांचं स्वप्न अधुरं राहिलेलं नाही. ते स्वप्न त्यांनी पाहिलं आणि त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं. आता यानंतर तुमच्या आणि माझी जी जबाबदारी आहे ती काय आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचं भवितव्य या विषयाचे व्याख्यान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. ते मुळात आपण सर्वांनी वाचणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर काय अपेक्षा व्यक्त करतात? बाबासाहेब आंबेडकर त्यामध्ये त्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. 3 अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी या आपल्या बौद्ध धर्माच्या अनुयायांकडून किंवा ज्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे त्यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांनी 3 अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. काय अपेक्षा व्यक्त केलेली बघा. जाणीवपूर्वक आपण या अपेक्षा समजून घेतल्या पाहिजे आणि या समजून घेतल्यानंतर या 3 अपेक्षा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलेल्या आहेत. फक्त अपेक्षा व्यक्त करून बाबासाहेब आंबेडकर थांबले नाही तर त्या अपेक्षा देखील त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. पहिली अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी काय व्यक्त केली होती? बौद्ध धर्मामध्ये एका ग्रंथाची निर्मिती झाली पाहिजे. तो ग्रंथ बायबल सारखा असला पाहिजे ही अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर हे अपेक्षा व्यक्त करताना काय म्हणतात की बौद्ध साहित्य जे आहे हे अपाट असं बौद्ध साहित्य आहे. 84,000 धर्मस्कंदामध्ये बौद्ध साहित्याने विभागलेले आहे. मग ते सुत्त पिटक असेल, विनय पिटक असेल, अभिधर्म पिटक असेल, अट्टकथा असतील, त्याच्या अनुटीका असतील, त्याच्या व्याख्या असतील, बाकी त्याचं व्याख्येतून परत त्याच्या व्याख्या असतील. हे सर्व साहित्य आपल्याला एका जन्मात तर वाचणं होतच नाही. तर याचं सार रूपामध्ये एक ग्रंथ, एक प्रामाणिक ग्रंथ तयार झाला पाहिजे अशी अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती. आणि ही अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच बाबासाहेब अपेक्षा पूर्ण केली आहे. बुद्धा अँड हिज धम्मा, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून बाबासाहेब आंबेडकरांनी ही अपेक्षा देखील, ही अपेक्षा कुणावर सोडली होती? तुमच्या माझ्यावर ही अपेक्षा सोडली होती. माझ्या अनुयायाने हे काम करायला पाहिजे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना भीती होती की माझ्या पक्षामध्ये माझ्यानंतर
माझा समाज आहे तो या अवस्थेपर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथाची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलेली आहे. ज्या अपेक्षा जनतेकडून पाहिल्या होत्या ती अपेक्षा बाबासाहेबांनी पूर्ण केलेली आहे. दुसरं कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? भिक्षू संघाचं जे संघटन आहे त्यामध्ये ध्येय आणि उद्दिष्ट जे आहे ते भिक्षू संघानं बदललं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना एक गोष्ट लक्षात आली होती की भगवान बुद्धांचा हा जो धम्म आहे या धम्माचा जो प्रचार आणि प्रसार आहे हा प्रचार आणि प्रसार करत असताना भिक्षुनी फक्त विहारामध्ये राहता कामा नये अशी भावना बाबासाहेब आंबेडकरांची होती. भदंत आनंद कौशल्य आहे याने एकदा प्रश्न विचारला बाबासाहेब आंबेडकरांना की बाबासाहेब तुम्हाला कोणती मूर्ती आवडते? तर त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी आनंद कौशल्य आहे त्यांना उत्तर दिलं होतं की मला बसलेला बुद्ध नको आहे, मला चारिका करणारा बुद्ध पाहिजे, फिरणारा बुद्ध पाहिजे, समाजामध्ये जाणारा बुद्ध पाहिजे. याचाच अर्थ असा की भिक्षू हा फक्त आपल्या भिक्षू निवासामध्ये बसून किंवा एखाद्या विहारामध्ये त्यांनी बसून तिथंच येणाऱ्या लोकांना त्यांनी दुःखमुक्तीचा मार्ग न सांगता तर त्यांनी काय केलं पाहिजे? आपलं ध्येय आणि आपलं उद्दिष्ट हे बदललं पाहिजे. ही भावना बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. ज्यावेळेला रमाईचं निधन होतं, रमाईचं निधन झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण फोटो पाहिलेला असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या डोक्याचे केस काढलेले आहेत आणि अंगावर बाबासाहेब आंबेडकरांनी चिवर परिधान केलेले आहे. म्हणजे ही अपेक्षा देखील बौद्ध भिक्षू हा कसा असला पाहिजे? तो सर्वसंग परित्यागी असला पाहिजे. तो एका ठिकाणी बसता कामा नये. हे प्रतिकात्मक जे काम आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिलेले आहे. आणि म्हणून आजचा हा जो भिक्षू आहे तो बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला हा भिक्षू आज आपण जो महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जो भिक्षू संघ जो पाहतो आहोत ती भिक्षू संघाची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांची आहे की भिक्षू हा चरत भिक्खवे चारिका बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय हत्ताय हिताय सुखाय देशेत भिक्खवे आदि कल्याण मज्ज कल्याण पर्यवसान कल्याण सात्यजन केवलम ब्रह्मचर्यं प्रकाशेत. या व्याख्येचा अर्थ असा होतो की भिक्षूंनी चारिका केलं पाहिजे. बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी त्यांनी सतत फिरलं पाहिजे, एका ठिकाणी बसता कामा नये. आणि म्हणून आनंद कौशल्य आहे यांना त्यांनी विनंती व्यक्त केली की मला बसलेल्या भगवान बुद्धांची मूर्ती मला प्रिय नाही, की मला चारिका करत असणारा मला बुद्ध जो आहे तो मला अभिप्रेत आहे. काल मी नागपूर या ठिकाणी गेलो होतो. जेव्हा तुम्ही केव्हा जाल तर त्याला तुम्हाला तिथे एक अशी मूर्ती बसवलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली मूर्ती, जे असं पाऊल टाकत असलेली मूर्ती अशी ही भव्य मूर्ती आहे. आणि ही मूर्ती तायवान या ठिकाणी बसवलेली आहे. आणि त्या मूर्तीच्या समोर बाबासाहेबांचा देखील असं चालत असताना एक प्रतिकात्मकता कशी आहे बघा की बाबासाहेबांना अभिप्रेत काय होतं की चालणारा फिरणारा मला बुद्ध पाहिजे आहे आणि मी देखील चालत आहे, काही घेऊन चालत आहे. ही प्रतिकात्मकता आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे. ही दुसरी अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेली आहे. तिसरी जी अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी व्यक्त केलेली आहे ती म्हणजे विश्व बौद्ध संघटन स्थापन आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. जगातल्या बौद्ध लोकांशी आपला डायरेक्ट संपर्क असला पाहिजे. मला सांगायला आनंद वाटतो की आज महाराष्ट्रातलेच नव्हे तर जगभरातल्या एक देशातल्या एक भिक्षूची
किंवा तिथल्या एकेका विद्वानांची आपल्या आंबेडकर अनुयायांनी अशा प्रकारची एक मैत्री भावना, एक प्रकारचं संघटन आपण स्थापन केलं पाहिजे की जे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं. आणि हे काम मोठ्या स्तरावर होणं गरजेचं आहे, जे आता मोठ्या स्वरूपामध्ये होत आहे आणि त्यासाठी आपण काम करणं अत्यंत गरजेचं आहे. बंधू आणि भगिनींनो, हे 3 काम जे आहे, हे 3 काम अत्यंत प्रामाणिकपणानं आपण करत आहोत. आज ज्या गोष्टीची आपल्याला उणीव जी भासते आहे, ती उणीव आपण जर लक्षात घेतली तर आपल्याला असं लक्षात येतं की धम्मचक्र प्रवर्तन दिन जेव्हा आपण साजरा करतो त्यावेळेला त्या दिनाकडे आपण गांभीर्यानं पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कालच मी एक लेख लिहून पाठवला. बुद्ध संदेश नावाचं एक मासिक येतं नांदेडवरून, पीपल एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं हे मासिक निघतं. आणि एस पी गायकवाड साहेबांनी विनंती केली की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने एक लेख पाठवला. तो लेख लिहित असताना माझ्यासमोर अशा काही गोष्टी आलेल्या आहेत. त्या गोष्टीचं पण या ठिकाणी मंथन होणं अत्यंत गरजेचं आहे. बंधू आणि भगिनींनो, धम्मचक्र प्रवर्तन हा जो शब्द आहे, हा शब्द पाली आहे. धम्मचक्र प्रवर्तन प्रवर्तन धम्मचक्र प्रवर्तन हा पाली शब्द आहे. आणि धम्मचक्र प्रवर्तन हे फक्त आणि फक्त भगवान बुद्धच करू शकतात, बाकी दुसरे कुणीही करू शकत नाही. मग आता आपल्या समोर प्रश्न पडतो की आपण आपल्या या धम्मदीक्षेला देखील धम्मचक्र प्रवर्तन म्हणतो. मग ते कसं काय? इथे तर आपली सर्वात मोठी गफलत होते. तर आपण हा जो धम्मचक्र प्रवर्तन जो दिवस आहे तो धम्मदीक्षा, अशोक विजयादशमी धम्मदीक्षा दिवस. धम्मदीक्षा दिवस हा शब्दरूढ होणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. कारण का की आपण एखादी चुकीची गोष्ट जर आपण स्वीकारली आणि ती स्वीकारल्यानंतर एखाद्या व्यक्तीनं त्या गोष्टीच्या विषयी प्रबोधन जर, आज मला फार आनंद वाटला की हे प्रबोधनात्मक व्याख्यान आहे. माझं येणं या ठिकाणी सार्थक या गोष्टीसाठी होईल की आपण धम्मचक्र प्रवर्तन जो शब्द जो आहे तो भगवान बुद्धांनी सारनाथच्या मृगदाय वनामध्ये पहिल्यांदा आषाढी पौर्णिमेला पंचवटीय भिक्खूंना भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी धम्मचक्र प्रवर्तन केलं. त्याच्यानंतर कलिंग युद्ध जेव्हा झालं, कलिंग युद्धामध्ये सम्राट अशोकाने रक्तपात पाहिला, त्यावेळेला सम्राट अशोकाने धम्माची दीक्षा घेतली, धम्मचक्र प्रवर्तन नाही केलं. हे दुसरं धम्म दीक्षा होती, हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धम्माचं जे चक्र फिरवलेलं आहे त्याला देखील आपण धम्मदीक्षा दिवस, धम्मचक्र प्रवर्तन 68वा धम्मचक्र प्रवर्तन आपण असं म्हणण्यापेक्षा 68वा धम्मदीक्षा दिवस हा शब्द प्रयोग जर आपण रूढ केला खऱ्या अर्थाने, तर उद्याची पिढी देखील आपल्याला म्हणेल की अरे मला यापुढे तुम्ही सांगितलंच नाही. मी असं म्हणत आलोय, दुसरेही पिढी म्हणतायत, चला आपण अशा पद्धतीने जर एका चुकीच्या मागं दुसरी चूक जर आपण करायला लागलो तर आपल्याला काळ कधीही माफ करणार नाही. आणि म्हणून मी संयोजकांना अशी विनंती करेन की 68वा फोन केलेला आहे, येणारा जो 69वा जो आहे त्यावेळेला मात्र आपण 69वा धम्मदीक्षा अशोक विजयादशमी धम्मदीक्षा असा शब्द जरी वापरला तर आपल्याला त्यामध्ये अशोकाचं देखील स्मरण होईल, बाबासाहेब आंबेडकरांचं देखील स्मरण होईल. या गोष्टी आपण जाणीवपूर्वक पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या गोष्टी
मी पूर्ण महाराष्ट्रात तुम्हालाच नाही सांगितल्या, पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या गोष्टीच्या विषयी निवेदन केलेलं आहे. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्माची क्रांती जी केलेली आहे, ही धम्माची क्रांती कशासाठी केलेली आहे? एका व्यक्तीनं बाबासाहेब आंबेडकरांकडं येऊन तक्रार केली की बाबासाहेब आंबेडकर कशासाठी तुम्ही या लोकांना धम्म देतात? त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर हे अत्यंत मार्मिक आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आम्हाला माणुसकी प्राप्त करायची आहे, आम्हाला इज्जत प्राप्त करायची आहे, आम्हाला सन्मान प्राप्त करायचा आहे, आम्हाला माणुसकीचा जो अधिकार आहे तो अधिकार आम्हाला प्राप्त करायचा आहे, आम्हाला भाकरीपेक्षा इज्जत प्यारी आहे. आणि म्हणून माझ्या बांधवांना मला या चित्रातून बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी एक शब्द प्रयोग अत्यंत चांगल्या प्रकारे केलेला आहे. तो शब्द आहे, आज माझी नरकातून मुक्ती होत आहे. म्हणजे विचार करा की आपल्या अनेक पिढ्या या नरकामध्ये गेलेल्या आहेत आणि या नरकातून माझी आज सुटका होत आहे. आणि अनेक शब्द बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला आहे, आज माझा पुनर्जन्म होत आहे. आता तुम्ही म्हणाल तर पुनर्जन्म बौद्ध धर्मामध्ये आहे का? तर माझं उत्तर त्याला आहे. बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म याच्याविषयी एक वेगळं व्याख्यान होऊन जाईल. तर पुनर्जन्म कशाचा होतो ते देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुनर्जन्म जो आपल्या धर्मामध्ये सांगितलेला आहे तो पुनर्जन्म आत्म्याचा बिलकुल नाही. आपल्या शरीरामध्ये पृथ्वी, आग, तेज, वायू हे 4 घटक असतात आणि हे 4 घटक जेव्हा आपण शरीर त्यागतो तेव्हा हे 4 घटक निसर्गाला जाऊन मिळतात आणि निसर्गाला जाऊन मिळाल्यानंतर पुन्हा हे 4 घटक एकत्र आल्यानंतर एका नव्या जीवाची उत्पत्ती होते. त्यालाच भगवान बुद्धांनी पुनर्भव हा शब्द वापरला. पुनर्भवाची म्हणजे नव्या एका जीवाची उत्पत्ती होते. इथे आत्म्याचा परमात्म्याचा काहीही संबंध येत नाही. आणि त्यामुळं भगवान बुद्धांनी, आता हे जे मी सांगते तुम्हाला हे माझ्या मनाचं सांगत नाही, ते भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ काढा आणि त्यामध्ये हे सर्व संदर्भ आपल्याला वाचायला मिळते. बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी एक महत्त्वाची अपेक्षा आपल्या अनुयायांकडून व्यक्त केलेली आहे आणि ती म्हणजे आपण आपल्या घरामध्ये बौद्ध साहित्याच्या विषयी, बौद्ध संस्काराच्या विषयी आपण जनजागृती करणं, सजग राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगू इच्छितो की आता आपल्या धर्मामध्ये जसं आपले मुस्लिम बांधव रोजा नावाचा त्यांचा जो उपवासाचा प्रकार आहे तो साजरा करतात 1 महिना. बौद्ध धर्मामध्ये देखील 3 महिने वर्षावास. अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की वर्षावास हा फक्त बौद्ध भिक्षूंनी केला पाहिजे. चुकीचा आहे. वर्षावास हा उपासकांसाठी सुद्धा सांगितलेला आहे. उपासकांसाठी 8 शील सांगितलेले आहेत आणि भिक्षूंसाठी 10 शील सांगितलेले आहेत. 10 शिलांचं पालन भिक्षुनी करायचं आहे आणि 8 शिलांचं पालन उपासकांनी करायचं आहे. तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये दुःखातून तुम्हाला जर मुक्ती मिळवायची असेल, 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा जर तुम्हाला साक्षात्कार करायचा असेल तर तुम्ही या वर्षावासाच्या काळामध्ये तुम्ही बौद्ध म्हणून तुमचे एक वेगळी आयडेंटिटी, एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी थोड्या स्वरूपात का असेल आपण हा वर्षावास पर्व, जैन बांधव पर्युषण पर्व ते साजरा करतात. बौद्धांसाठी देखील वर्षावासची परंपरा 2500 वर्षापासून ही वर्षावासाची परंपरा आलेली आहे. भगवान बुद्ध स्वतः
भिक्षूंना वर्षावासासाठी थांबायला सांगितलेले आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ता मी सांगितल्याप्रमाणे भिक्षूंनी वर्षावासामध्ये देखील विहारामध्ये तर तुम्ही राहिलंच पाहिजे, परंतु तुम्ही विहाराच्या आजूबाजूला जे कोणी दुःखमुक्तीमध्ये अडकलेले आहेत त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत हे बघण्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून भिक्षूकडे पाहिलं पाहिजे. अशा प्रकारची भावना बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना एक आदर्श भिक्षू, एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून भिक्षूकडे बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून वर्षावासाच्या काळामध्ये आपण आपल्या घरामध्ये काय करू शकतो? वर्षावासाच्या काळामध्ये आपण आपल्या घरामध्ये त्रिसरण पंचशील, आता मला फार आनंद वाटला की आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील सामुदायिक पद्धतीनं, हे एक आपल्या वर्षावासाचं धम्माचं संस्कार आहे जे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे. की माझा उपासक किंवा माझी उपासिका कशी असली पाहिजे? त्यांनी त्रिसरण आणि पंचशील नित्य नियमानं ग्रहण केलं पाहिजे. जे बाबासाहेब आंबेडकर, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर 36 अलीपूर रोड दिल्लीला ज्यावेळेला कानून मंत्री होते त्यावेळेला ते बिर्ला मंदिरामध्ये बाबासाहेब आंबेडकर तिथून चालत यायचे आणि रोज भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर नानकचंद रत्नचं तुम्ही पुस्तक वाचा, बाबासाहेब आंबेडकर के अनुच्छेद प्रसंग नावाचं ते पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हे सर्व उल्लेख आलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर बसायचे, उदबत्ती लावायचे, फुलं अर्पण करायचे आणि रोज त्रिसरण पंचशील बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर बसून ग्रहण करायचे. बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित आहे की माझं अनुकरण माझ्या अनुयायांनी सुद्धा केलं पाहिजे. आणखी एक लोकांमध्ये फार मोठा गैरसमज आहे की बाबासाहेब आंबेडकर कधी ध्यान करत नव्हते. पुन्हा सोहनलाल शास्त्री नावाचं एक पुस्तक आहे, बाबासाहेब के सहवास में या नावाचे पुस्तक आहे. सोहनलाल शास्त्री बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत 25 वर्ष सोहनलाल शास्त्री होते. त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर अंघोळ केल्यानंतर रोज भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर येऊन ते ध्यान करायचे. जे लोक असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी कधी ध्यान केलं नाही, त्या लोकांनी सोहनलाल शास्त्रीचं ते पुस्तक जरूर वाचावं की बाबासाहेब आंबेडकर ध्यान करायचे. बाबासाहेब आंबेडकर त्रिसरण पंचशील मानायचे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिसरण पंचशीलचे रेकॉर्ड्स तयार करून घेतले होते HMP कंपनीकडून आणि ते रेकॉर्ड्स बाबासाहेब आंबेडकर आपल्या त्या निवासमध्ये लावून रोज सकाळी वंदना बाबासाहेब आंबेडकर. मला हे सांगायचं आहे की मला जर वंदना जर येत नसेल तर आज बाजारामध्ये वंदना आपल्याला रेडीमेड मिळते. रोज सकाळी वंदना लावा आणि ती वंदना कानावर पडल्यानंतर ते वंदना ऐकून ती एक ना एक दिवस वंदना तुम्हाला पाठ झालीच पाहिजे. अनेक लोक मला असं विचारतात की तुम्ही एवढ्या गाथा म्हणता, या गाथा तुम्हाला कशा पाठ झाल्या? मी एकही गाथा पाठ केलेली नाही. मग कशी पाठ झाली? मी रोज माझ्या आईवडिलांसोबत, आईवडील आमच्या अंगठा पाहतो, परंतु त्यांना बुद्ध धर्माची फार आवड आणि ते रोज आपल्या मुलांसोबत आम्हाला घेऊन लहान विहारामध्ये जायचं आणि काय कळायचं नाही. दुसरे म्हणताना मग त्यासोबत म्हणायचं आणि असं म्हणत ऐकून जे महापरित्राण जे असतं तासन तास चालणार ते देखील आपोआप पाडतात. याच्यासाठी कोणतंही पुस्तक घेऊन ते भूकंपट्टी करत बसावं लागतं. आणि म्हणून माझ्या बांधवांनी, माझ्या भगिनींनी हे काम केलं पाहिजे की आपण आपल्या मुलांना विहारामध्ये घेऊन आलं पाहिजे. विहार जर नसेल तर आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये अगरबत्ती लावली पाहिजे, उदबत्ती लावली पाहिजे, त्या ठिकाणी ध्यान केलं पाहिजे. आणि हे वातावरण जर आपण चालू केलं तर
येऊ द्या आणि त्यांनी आनंद मतदान होईल बेदूर नाही. जे कोणी त्यांच्या असे लक्षात घ्या की धर्माचं नाम धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श मान मान सन्मान त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा कोणत्याही गोष्टीचा स्वार्थ न ठेवता जर आपण धर्माचं कार्य केलं तर ते काम चिरकालपर्यंत टिकणार असं काम आहे. धर्माच्या कामामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची स्वार्थाची भावना नसता कामा नये, असता कामा नये. धम्माची क्रांती तेव्हाच यशस्वी होते जेव्हा देवाना प्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक राजा आपल्या शिलालेखामध्ये असं लिहितो की माझ्या शयन कक्षामध्ये कोणत्याही वेळेला कोणत्याही क्षणी माझ्या राज्यातील नागरिक आपल्या समस्या घेऊन येऊ शकतो. तो असं नाही म्हणू शकत की आता राजा झोपलेला असेल, राजाची झोप कोण होत असेल, जनतेची समस्या आहे ना, तरी माझ्या शयन कक्षापर्यंत आलं पाहिजे. ही जर भावना सम्राट अशोक व्यक्त करत असेल आणि ही भावना सम्राट अशोक का व्यक्त करतो तर त्याच्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. लक्षात घ्या, धम्माची तत्व तो अंगीकारलेला आहे, अंगीकारून तो थांबत नाही. संघमित्रा स्वतःची मुलगी राणी राजकुमारी संघमित्रा महेंद्र स्वतःचा मुलगा भिक्षू संघाला दान देतात आणि त्यांना श्रीलंकेमध्ये बुद्धगयेमधून बोधी वृक्षाची शाखा जी आहे ते घेतात. तिथून ते नालासोपाराला येतात मुंबईला. नालासोपारावरून ते कर्नाटकामध्ये सन्नती नावाचं गाव आहे, त्या सन्नतीला जातात आणि सन्नतीवरून ते थेट अनुराधापुरमला ती बोधी वृक्षाची शाखा घेऊन जातात. म्हणजे एक राजा जो आहे तो केवळ बोलून थांबत नाही तर तो आपलं स्वतःचं अपत्य जे आहे ते धर्मासाठी दान करतो आणि प्रचारासाठी तो श्रीलंकेला पाठवतो. धर्माचा प्रचार आणि प्रसार साता समुद्राकडे फक्त आणि फक्त सम्राट अशोकांमुळे गेला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जागतिक स्तरावर आपण धर्माचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे. जागतिक स्तरावर आपल्या धर्माचं एज्युकेशनल काम जे आहे हे काम होणं अत्यंत गरजेचं आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे. मला वाटतं माझे मुद्दे अगदी फक्त एका पानावरती संपलेले आहेत, दुसऱ्या पानावरची एखादी मी अजून पान बदललं नाही. फक्त ओझरती मी फक्त मुद्दे मी हायलाईट करतो आणि पुन्हा एकदा जर वेळ मिळाला तर आपण त्याविषयी आपण बोलणार आहोत. एक नवीन शब्द जो आहे तो शब्द आहे नवयान. ऐकलेला असेल आपण नवयान शब्द. हा नवयान शब्द जो आहे तो नवयान शब्द बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीसाठी वापरलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धयान आपल्याला माहीत आहे, हीनयान आणि महायान हे दोन पंथ आहेत. या दोन पंथानंतर नवयान. अनेक लोकांना वाटतं हे नवयान काय? नवयान ही बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचं हे पुनर्जागरण आहे आणि त्याला नवयान म्हटलेलं आहे. ते आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बाबासाहेब आंबेडकरांची ही जी काही क्रांती आहे ही धम्मक्रांती आहे. फक्त मी हायलाईट करून मी माझ्या विषयाला पूर्ण विराम देतो. बाबासाहेब आंबेडकरांची ही धम्मक्रांती जी आहे ही समानता आणि स्वतंत्रता याच्यासाठी आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची ही धम्मक्रांती आहे ही तर्कसंगत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची ही धम्मक्रांती आहे. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरता याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती आहे. धम्मक्रांती कशासाठी आहे? धार्मिक आणि सामाजिक सुधार. आपली आज जी प्रगती झालेली आहे ही प्रगती अंधश्रद्धा, देवधर्म, कर्मकांड, व्रतवैकल्य हे सर्व सोडल्यामुळे आपली प्रगती झालेली आहे. अनेक लोक म्हणतात की यांना आरक्षण मिळालं म्हणून यांची प्रगती. बिलकुल हे चुकीचं आहे की यांची प्रगती हे सर्व कर्मकांड सोडल्यामुळं
अंधश्रद्धा सोडल्यामुळं, उपासतापा सोडल्यामुळं आपण आज जे एज्युकेटेड आणि आपण जे थिंकिंग जे करत आहोत, आपली जी प्रगती जी झालेली आहे, याला कारण आपला धम्म आहे. आणि यामुळं आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, धार्मिक आणि सामाजिक सुधार ही धम्मक्रांतीमुळे झालेली आहे. त्यानंतर 22 प्रतिज्ञा ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आहेत, धम्मक्रांतीचं बीज जे आहे या 22 प्रतिज्ञामध्ये आहेत. काही प्रतिज्ञा नकारात्मक आहेत, काही प्रतिज्ञा सकारात्मक आहेत. या गोष्टी देखील आपण पालन करणं, धम्मप्रतिज्ञेचं पालन करणं देखील अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर धार्मिक आणि आध्यात्मिक समानता. भगवान बुद्धांच्या विहारामध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा ध्यान करू शकतो, प्रत्येक व्यक्ती हा वंदना म्हणू शकतो. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा पाळला जात नाही. त्यानंतर समाजामध्ये समानतेचा अधिकार जो आहे तो धम्मक्रांतीने दिलेला आहे. करुणा आणि प्रेमाची भावना ही धम्मक्रांतीमुळं निर्माण झालेली आहे. धम्मक्रांतीमुळं आपल्याला 4 आर्यसत्य मिळालेले आहेत. धम्मक्रांतीमुळं आपल्याला पंचशील मिळालेलं आहे. धम्मक्रांतीमुळं आपल्याला अनात्मवाद मिळालेला आहे. धम्मक्रांतीमुळं आपल्याला अनिश्वरवाद काय आहे ते समजलेलं आहे. धम्मक्रांतीमुळं पुनर्जन्म आणि कर्म काय आहे. कर्म म्हणजे काम, चांगलं काम, वाईट काम कसं करायचं, काय करायचं हे धम्माने आपल्याला शिकवलेलं आहे. त्यानंतर मध्यम मार्ग, मध्यमा पदार्थ गते अभिसंबुद्धा चतुकर्णी ज्ञान करणी उपसमाय अग्नियाय संबोधाय निपानाय संवदती. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी अष्टांगिक मार्गामध्ये मध्यम मार्ग काय आहे हे सांगितलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना देखील हे अभिप्रेत आहे की माझ्या कार्यकर्त्यांना मध्यम मार्गी असलं पाहिजे. एखाद्या गोष्टीचा राग आल्यानंतर तो राग लगेच प्रतिकार आपण करता कामा नये. तिथे आपण आपल्या रागाला सावरलं पाहिजे. आपण कोणतीही गोष्ट करत असताना ॲग्रेसिव्ह न होता मध्यम मार्गावर आपण आलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा विचार करत असताना, कोणत्याही गोष्टीचं पालन करत असताना हा मध्यम मार्ग अनुसरणं अत्यंत गरजेचं आहे. तर आजच्या प्रसंगी आपण मला या ठिकाणी बोलवलं. मला वाटतं 45 मिनिटापेक्षा मी जास्त वेळ घेतला. पुन्हा एकदा तुम्ही मला परत असं बोलवत चला, विषय देत चला. एकेका विषयावर तासनतास आपल्याला बोलायला वेळ कमी पडेल इतकं माझं अथांग असं ज्ञान आहे. आणि ही बाबासाहेब आंबेडकरांची ही किमी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं आहे, तुम्ही देखील या समुद्रामध्ये जेव्हा याल त्यावेळेला समुद्र पोहणं संपून जाईल, परंतु समुद्र संपणार नाही. इतकं आपल्याला धम्माचं अथांग असं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान घेतच आपण राहिलं पाहिजे. या प्रसंगी माननीय अध्यक्ष महोदय यांना मी अशी विनंती करू इच्छितो की आपल्या या विहारामध्ये, या सत्तागारामध्ये थायलंडमधून आपल्याला फ्रीमध्ये भगवान बुद्धाची मूर्ती मिळते. त्यासाठी काय तुम्हाला प्रयत्न लागत असेल तर माझी मदत घ्या. आपल्याला इथे 5, 6, 7 काय 10-12 फुटाची मूर्ती म्हणजे पंचधातूची मूर्ती आपल्याला फ्रीमध्ये मिळते. ते फक्त आणायचा खर्च, तुम्ही त्याची तयारी करा. तुम्हाला जे आपण सोय करू ती एक असं प्रसन्न वाटलं पाहिजे की बाकीचे लोक अरे इतकी मोठी मूर्ती कुठल्या देशातून आणलेली आहे. आपल्याला हे तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे, जगाशी तुम्ही संपर्क साधा, जगाचे लोक आपल्याला मदतीचा हात द्यायला तयार आहे. तर हे देखील माझं स्वप्न आहे की इथं ते मूर्ती यावी. मग ते या ठिकाणी कुणीही जो कार्यक्रम करतील, वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी व्हावेत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण मला बोलवलं, माझे शांतपणाने ऐकून घेतलात, परंतु माझं समाधान झालेलं नाही. तुम्हाला बोलवायचं आता क्रमशः लावू, क्रमशः व्याख्यान मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानून मी माझ्या वाणीला विराम देतो.